आता हे ज्या काही गाय आहेत तर ह्या साधारण काय कॅपॅसिटीच्या गाय आहेत, काय दूध देतात आता? 20 पर्यंतच आपल्या गोट्यात आहे. हा, त्याच्या पुढे नाही. नाही, बरं 18, 20, हा. 17 पर्यंत पण नाहीत. आता गायला सिमेंट भरल्यानंतर म्हणजे की गाय माझ्यावर आल्या आपण त्याला सिमेंट भरल्यानंतर गाय किती काळ दूध देते? सिमेंट भरल्यानंतर हा, आणि सिमेंट भरायच्या अगोदर गायच्या दुधाची रेंज आणि सिमेंट माझ्यावरती गाय येते आल्यानंतर सिमेंट भरल्यानंतर किती दुधात फरक पडतोय? 3 महिन्यापर्यंत आपण 3 महिन्यानंतरच गाय भरतो. बर. 3 महिने झाल्यानंतर गाय जर हेटवर आले तर लगेच भरून टाकायचे. बर. हीच प्रोसेस आहे. आणि कारण तिथपर्यंत ते जे आधी भरली तर दुधाला थोडीशी रिवर्स येते गाय. हा, किंवा आपल्याला दूध उत्पादन पाहिजे तेवढं मिळत नाही. त्याच्यामुळे मग 3 महिन्यानंतर आपण ते भरतो सिमेंट. बर. तिथून पुढं होते कमी गाय दुधाला. हा हा, आठवता किती लिटरवर गाय? साधारण शेवट 4-5 लिटरवर गाय आटते. आणि किती विश्रांती किती देतात त्याला? विश्रांती आपण 7व्या महिन्यात आठवतो. 7व्या महिन्यात, जे 8 आणि 9 म्हणजे 2-2.25 महिने. 2 महिने विश्रांती देतो. बरं, किती गरजेचं वाटतंय हे विश्रांती देणं? विश्रांती देणं म्हणजे कसं आहे, गायला विश्रांती दिली तरच पुढल्या वेताला ती चालते, चांगली दूध देऊ शकते. हा, कमी काळ जर विश्रांती दिली तर पुढल्या वेताला दुधाला नक्कीच ती रिवर्स येते. बरोबर. दत्तात्रयजी, आता दुधाचा उल्लेख चाललाय आपला, तुम्ही म्हणताय की गाय रिवर्स येते किंवा गाय दूध देते, ह्याच्यासाठी पशुखाद्य एक सगळ्यात महत्वाचा घटक आहे ना? कुठलं वापरता पशुखाद्य आणि प्रमाण काय आहे त्याचं? आता सध्या आपण नंदनचं वापरतोय. बर. सिल्वर म्हणून. मी टोटल म्हणजे जे पेंड आहेत सगळ्या वापरून बघितल्या? सगळ्या टोटल वापरून बघितलेल्या आहेत. बर. हे नुसते म्हणण्याची गोष्ट झाली की हे पेंड वापरले दूध देतात, ते दूध वापर देतात, तसं काही होत नाही. कारण माझ्या वैयक्तिक अनुभव मी सांगतोय. बर. पेंड हलकी का असाना पण भरपूर प्रमाणात ठेवली तर दूध देतात. हा हा. मग तुम्हाला शेवटी कुठली चांगली वाटली पेंड? शेवटी आपण आता कसं आहे, मी जे आपल्याला कॉस्ट मध्ये बसेल त्याच रेंजची मी पेंड ठेवतो गायांना. बर. काही लोक बार्ली वापरतात. बार्ली वापरणं हे चुकीचं आहे एकदम. हा, म्हणजे कशासाठी चुकीचं, का म्हणून चुकीचं म्हणतात? बार्लीमुळे गायची म्हणजे नंतर बार्ली बंद केली गायची तब्येत एकदम खालावली जाते. जे लागवडची क्षमता आहे ती म्हणजे लागवड होत नाही लवकर. बर. हा हा हा, माझावर येत नाहीत लवकर. हे प्रमाण असते. आणि जर ती गाय आजारी पडण्याची शक्यता जास्त असते. बर बर. आणि विकत आणली होती गाय, तिला तो बार्ली पहिल्यापासून चालू होती, ते आम्हाला काय माहित नव्हतं. बर. नंतर तिला प्रॉब्लेम आला त्या गाय. बर, म्हणजे बार्ली पडली. हा हा हा, म्हणजे बार्ली वापरल्यामुळे त्या माणसाने वापरले होते, आपण जे कोण आणले होते. बर बर. म्हणजे आता बार्ली वापरणं योग्य नाही असं तुमचं मत आहे? नाही ते. बर बर. आता कसं देत आहे, म्हणजे की पशुखाद्यामध्ये काय काय देत आहे अजून? पशुखाद्यच फक्त देतो आता सध्या तुम्ही. बर. म्हणजे आपण वापरत नाही काय नाही, डायरेक्ट कुटी टाकल्यानंतर आपण त्याच्यावरतीच मी पेंड सुद्धा देतो टाकून त्याच्यावर. बर बर. कुट्टी, पेंड आणि त्याच्यावरती मिनरल मिक्सचर वगैरे काय वापरतो? मिनरल मिक्सचर वापरतो पण कंटिन्यू वापरत नाही. बर, कंटिन्यू वापरत नाही. बर. आता काय वाटतंय तुम्हाला, काय गोष्टी वाटतात या दूध व्यवसायातल्या की ज्या तुम्हाला आव्हान देत आहेत किंवा त्या अडचणीच्या वाटतात? अडचणीच्या यातच म्हणजे कसं आहे, आता ह्या सरकारनेच लक्ष घातलं तरच दुधाचे दर बी वाढले पाहिजेत. महत्वाचा हा विषय दुधाचे दर आहेत. पिंडीचे दर नियंत्रणात राहिले पाहिजेत. त्याच्यावर नियंत्रण कुणाचंच नाहीये. म्हणजे बरोबर. म्हणजे दूध दर कमी झाला की पेंड वाढवते. हा हा, किंवा दूध दर वाढलेला असतो त्यावेळेस पेंड वाढली जाते, पण दर कमी झाल्यावर दुधाचे पेंड तशीच आहे तशीच राहते. तुमचं मत आहे की दुधाचे दर कमी झाले की पेंड पण कमी झाली पाहिजे. बरं, दोन्हीचा समतोल राखला पाहिजे. हा हा, म्हणजे ग्रॅम वरती किंवा दुधाच्या क्वांटिटीवरती त्या दरावरतीच ते रक्कम ठरावी असं तुमचं मत आहे? माझं मत आहे. बर बर बर. आता काय वाटतंय, आता दूध धंदा फायद्यात आहे का? तरुणांनी वळावं का याकडं? आता लवकरात म्हणजे दुधाची जोपर्यंत म्हणजे होत नाही दूध वाढ, दरवाढ होत नाही तोपर्यंत आता या धंद्यात तसं काहीच म्हणजे राहत नाही. कसं करता नियोजन आता? म्हणजे 12 महिने तुमच्याकडे चारा अवेलेबल असतो एवढ्या 7 जनावरांसाठी? नाही, तसं आम्ही विकत पण घेतो. घरचा जोपर्यंत आहे आम्ही टप्प केलेले असते, त्याचे 5-6 मांडाचे प्लॉटचे टप्पे केलेले असतात. त्यानंतर ते आता संपत आला समजा, आता पुढला टाइम आहे तोपर्यंत 5-10 दिवस समजा काय लागेल त्यावेळेस आम्ही विकत घेतो चारा.
बर बर बर. पण आता कुठली वैरण करताय तुम्ही शेतामध्ये? शेतामध्ये फक्त मका. फक्त मका? मका. बर. पण मका घेऊन घेऊन ती शेताची प्रत खराब होते का? होते ना. नंतर मग ते काय आता चालू केले आपण, मेगा स्वीटचं कडवळ आहे, हा, ते चालू केले आता, वापरतोय ते म्हणजे आणून. बर बर बर. तरी पण तुम्हाला बाहेरून चारा विकत घ्यावा लागतोच ना. आता ही जर परिस्थिती बघितली इथली मुडाळ्याची किंवा ढाकाळ्याची, तर ही दुष्काळी परिस्थिती आहे. दुष्काळी. जानेवारीच्या नंतर खूप भीषण पाण्याची खूप टंचाई असते भरपूर. मग कसं करता नियोजन? तरी पण या धंद्याला पाणी तर लागतं. हा बरोबर आहे. मग कसं असतं नियोजन? पाणी कुठून अवेलेबल करता किंवा कसा धंदा करता? त्यावेळेस सोपं जातं का तुम्हाला करणं धंदा? आता आम्हाला सध्या पाणी आहे, सध्याच आहे. हा, ज्यावेळेस म्हणजे कमी पडेल त्यावेळेस एक एक काय पर्याय निघेल तो आता उपलब्ध असेल तो वापरायचा. हा हा, बर पद्धतीने चालू आहे. बर बर. साधारण मग आता ज्या काही गाय आहेत तुमच्या, तर ह्या तुम्हाला किती फायदा देत आहेत महिन्याकाठी? आता जो कमी दर आहे आता आपला तुमचा, किती बसतोय दर आणि किती महिन्याकाठी तुम्हाला पैसे राहतात त्यातून? आता मॅक्झिमम 50 लिटर दूध चालू आहे माझं. बर. 25 रुपये दर बसतोय. 17 ते 18,000 रुपये पेमेंट निघते. बर. त्यातले 8,000 रुपये पिंडीचे जातात माझे. बर. बाकी 10,000 रुपये मला जाते शिल्लक. बर बर. पण समाधान आहे का तुम्ही? 10,000 महिन्याचे राहतात का 15 दिवसाचे? 15 दिवसाला. म्हणजे तुम्हाला 20,000 पगार पडतो खर्च जाऊन? तसं समाधानीच आहे. हा, म्हणजे नोकरीत होतं त्यावेळेस पण तुम्हाला एवढा पगार नव्हताच. बरोबर. महिन्याकाठी नोकरीत 10,000 रुपये शिल्लक राहायचे. बर. आता 15 दिवसाला शिल्लक राहते. हा हा हा. त्याच्यामुळे मी समाधानी आहे. बर बर. पण हे कष्ट हे ते तुम्हाला वाटतंय का योग्य आहे? कष्ट तसं बघायला गेलं, टेक्निकनी धंदा केला हा, तर कष्ट खूप नाहीये. हा, जो म्हणजे टेक्निक वापरत नाही त्याला ते जास्त प्रमाणात कष्ट करावे लागतात. बरोबर. टेक्निकने धंदा केला तर जास्त कष्ट करण्याची गरज नाही. आता मुक्त गोटा पण चांगला आहे दुग्ध व्यवसायासाठी. मुक्त गोटा न करण्याचं कारण काय? आता सध्या जागेच्या अभावामुळे आता आपण करणारच आहे भविष्यात ते. हा हा. जागा पण उपलब्ध केलेली आहे. बर. फक्त ते काम चालू करायचं. अच्छा अच्छा. म्हणजे इथं जागा अभावी केलेलं. बर बर बर. भविष्यातलं काय नियोजन आहे तुमचं? भविष्यात काय नाही, अजून फक्त 10 पर्यंत गायी करायच्या भविष्यात, एवढंच म्हणजे आहे आपलं. आता गाय पण वाढवायच्यात. आता गाय पण कमी आहेत दत्तात्रयजी. मुरघास वगैरे काय करून ठेवत नाही मग ज्यावेळेस उपलब्ध असते? मका करतो की, मुरघास करतो पण जास्त प्रमाणात करत नाही आपण. हा हा. 1 टनाच्या बॅगा फक्त करतो आपण. बर. बाकी करत नाही. आता चालू परिस्थितीला दूध दर कमी आहे, तरुण ह्या दूध व्यवसायाकडे वळत आहेत. काय सांगाल तुम्ही तरुणांना एकंदरीत? दूध धंदा करायचा असेल तर मोठ्या प्रमाणात केला तर तरुणांनी जरूर वळावा या धंद्याला. काहीच अडचण नाही. 50% बाहेरने विकत घेतला तरी सुद्धा दूध धंदा परवडतो. बर. तुमचा अनुभव माझा. हा. आता काय लोक म्हणतात की कस काय या शेतकऱ्याला दूध धंदा परवडतोय, आम्हाला परवडत नाही. याचा अर्थ त्यांचा कुठंतरी म्हणजे टेक्निकल चुकतंय काहीतरी. हा हा हा. त्याच्यामुळे त्यांना परवडत नाही. म्हणजे आता तुम्ही स्वतः लक्ष देताय, बारकाईनं सगळा धंदा करताय, तरी तुम्हाला वाटतंय की परवडतोय? बरोबर आहे. बरोबर. म्हणजे दर कमी झाले तरी बऱ्यापैकी परवडतो. बऱ्यापैकी म्हणजे आहे. फक्त कसं कुटुंब चालवण्यात आपल्याला शिल्लक राहते. हा हा हा. आता सध्या तरी तसं परवडत नाहीच आहे आता. बरोबर. पण नसल्यापेक्षा समाधान आहे. बरं. नोकरीमध्ये जेवढं पगार मिळायचा त्याच्यापेक्षा चांगला मिळतो. बरोबर. कमीत कमी आपलं नियोजन म्हणजे कसं आहे, 100 लिटर तरी रोजच गेलं पाहिजे डेअरीला. हा म्हणजे पुढला भविष्यातलं स्वप्न आहे आपलं. लसीकरण वगैरे काय करता का वेळ? लसीकरण नाही करत, पण फक्त आपलं 6 महिन्याला आपण जंताचं औषध देतो आपण. बर बर बर. म्हणजे तुम्ही समाधानी आहे? गोचिडाचं औषध म्हणजे इंजेक्शन वगैरे देता. बर बर. म्हणजे दुग्ध व्यवसाय करताय समाधानी आहे? समाधानी. बरोबर. म्हणजे की भविष्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्याला दुधाला दर मिळेल अशीच आपण आशा व्यक्त करूयात. बरोबर बरोबर. हा. तर दत्तात्रयजी जो काय अनमोल वेळ दिला, अनमोल मुलाखत दिली, त्याबद्दल मी तमाम शेतकरी बांधवांच्या वतीनं आणि आपल्या अष्टदीप क्रिएशन्स या युट्यूब चॅनलच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.